नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे पॉलिटीतला घटनात्मक संस्था किंवा मंडळ म्हणून आणि त्या संदर्भातली कलम हे कशी लक्षात ठेवायची तो घटक बघणार आहोत। कारण पूर्व परीक्षा घ्या किंवा मुख्य परीक्षा घ्या त्याच्यावर प्रश्न बरेचसे असतात, तर ते आपण कसे लक्षात ठेवायचे तो घटक आज आपण बघणार आहोत। दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा। सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकॉन दिसतंय त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील। लेक्चर आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करतोय, पण लेक्चरला सुरुवात करण्या अगोदर एक महत्त्वाची रिमाइंडर, ती म्हणजे पदाची निर्मिती केली जाते। आता इथं तुम्हाला सगळे घटक दिलेले आहेत। विचारले काय, आर्टिकल 76 बद्दल विचारले, कोणत्या पदाची निर्मिती केली जाते। आता आर्टिकल 76 म्हटलं तर तुम्हाला माहित आहे की अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असं आपण म्हणतो, म्हणजे भारताचा महान्यायवादी। मग पर्याय क्रमांक बी मध्ये तुमचं तिथं उत्तर असणार आहे। ठीक आहे, मग आता तुम्हाला विचारलं भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक याच्या संदर्भात कोणतं कलम आहे, तर ते कलम आहे 148। बऱ्याच वेळा परीक्षकांना कन्फ्यूज होतं या आर्टिकल मध्ये, हे लक्षात घ्या। दुसरं म्हणजे राज्याचा महाधिवक्ता। आता राज्याचा महाधिवक्ता म्हटलं तर आर्टिकल किती येणार आहे भारतीय राज्यघटनेतला 165। इथं जे 3 आर्टिकल आता जे आपण दिलेले आहेत आपण हे लक्षात घ्या बघा। पहिलं म्हणजे आर्टिकल 76 जे भारताचा महान्यायवादीच्या संदर्भात आहे, 148 हे नियंत्रक व महालेखा परीक्षकाच्या, आणि 165 हे राज्याचा महाधिवक्ता यांच्या संदर्भातले हे 3 महत्वाचे आर्टिकल आहेत। आता मुख्य निवडणूक आयोग, मग आता इथं तो मुद्दा निघालाय तर त्याच्याबद्दल थोडंसं आपण डिस्कशन करूया। इथं एक महत्वाचा मुद्दा येतो, तुम्हाला समजा असा प्रश्न विचारला, निवडणूक आयोग याच्या संदर्भात भारतीय राज्यघटनेमध्ये कोणतं आर्टिकल येतं। निवडणूक आयोगाच्या बाबतीमधलं, निवडणूक आयोगाची स्थापना, निवडणूक आयोग असं म्हटल्यानंतर कोणतं येतं। आणि दुसरा माझा प्रश्न असा असेल, समजा तुम्हाला राज्य निवडणूक आयोग असं दिलं तर कोणतं आर्टिकल येतं। आता इथं गफलत करायची नाही, निवडणूक आयोग दिलं आणि दुसरा मुद्दा दिला राज्य निवडणूक आयोग, मग आता कोणते आर्टिकल येतात ना ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे। पहिला मुद्दा घ्या, निवडणूक आयोग असं जेव्हा म्हणाल तुम्हाला, म्हणजे हा केंद्रीय निवडणूक आयोग म्हणजे केंद्र सरकार, तर हे केंद्रीय निवडणूक म्हणजे पूर्ण भारतासाठी असणारा निवडणूक आयोग आहे, तर हे तुम्हाला इथं लक्षात येणं गरजेचं आहे। आणि त्याच्या संदर्भातलं भारतीय राज्यघटनेतलं आर्टिकल येतं 324, लक्षात राहील, निवडणूक आयोग। पण जर तुम्हाला राज्य निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भात कोणतं आर्टिकल येतं हे तुम्हाला इथं सांगता आलं पाहिजे। तर मेन तुम्हाला 243 हे तर तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मग माझा प्रश्न असा आहे, राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये 243 च्या शिवाय आणखी कोणतं आर्टिकल आहे का, आणि ते असेल तर तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचंय। लक्षात आलं, हा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा। राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भात 243 च्या सोडून कोणतं आर्टिकल आहे का ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा। हा मुद्दा तिथं क्लिअर झाला, ठीक आहे। तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। मुद्दाम प्रश्न दिला इथं, राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार झाली। आता राज्य निवडणूक आयोग जर म्हटलं तर तुम्हाला माहित पाहिजे, राज्य निवडणूक आयोग म्हटलं तर 243 काय असणार आहे, के या कलमानुसार स्थापना झालेली आहे। म्हणजे राज्यातल्या ज्या पंचायत असतील निवडणुका त्याचं संचालन करणं, निर्देशन करणं, नियंत्रण हे राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भात येतं। 324 तुम्हाला मुद्दामून दिले, निवडणूक आयोग जो केंद्रीय निवडणूक आयोग म्हणतो आपण मेन, त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतं। मग 243I नावाचे एक कलम इथं तुम्हाला दिसते। 243I म्हटलं तर तो कोणतं कलम येतं, राज्य वित्त आयोगाच्या संदर्भात मध्ये येतं। राज्याचा वित्त आयोग याच्या संदर्भातलं हे कलम येतं। आणि नुसतं तुम्हाला वित्त आयोग म्हटलं तर काय उत्तर असलं पाहिजे, नुसतं वित्त आयोग म्हटलं तर भारतीय राज्यघटनेतलं कोणतं कलम असलं पाहिजे हे तुम्हाला इथं लक्षात येणं गरजेचं आहे, 280। आणि राज्य वित्त आयोग म्हटलं तर 243I हे जे आर्टिकल आहे ना हे तुम्हाला इथं लक्षात घ्या। 165 हा महाधिवक्तेच्या बाबतीमध्ये होता, राज्याचा महाधिवक्ता यांच्या संदर्भात आपण ते पाहिलेलं होतं। ठीक आहे, त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे जो सध्या चर्चेतला मुद्दा आणि येणाऱ्या काळामध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे, तो म्हणजे वस्तू व सेवा कर सभा किंवा त्याला जीएसटी काउन्सिल म्हणतो, तर याच्या संदर्भात कोणत्या कलमाचा संदर्भ तुम्हाला या ठिकाणी जोडता येतो।
तर वस्तू व सेवा कर असं म्हटलेलं आहे. कोणता कलम म्हटलेला आहे. इथं तुम्हाला ऑप्शन देताना 280 नंबरचा ऑप्शन दिलाय. हे तर आपण ऑलरेडी आता डिस्कस केलं. 280 हे वित्त आयोगाच्या संदर्भामध्ये येतं, म्हणजे जीएसटी काउन्सिलच्या संदर्भात येणार नाही. त्याच्यानंतर पुढचं आर्टिकल आहे 263. 263 नंबरचं आर्टिकल कशाच्या संदर्भात येतं? आंतरराज्यीय सभा. लक्षात ठेवा, आंतरराज्यीय सभा याच्या संदर्भामध्ये हे 263 नंबरचं आर्टिकल तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे हे पण इथं जीएसटी काउन्सिलच्या संदर्भात येणार नाही. 307 नंबरचं आर्टिकल, जे 307 नंबरचं आर्टिकल आहे ना, हे कशाच्या संदर्भात येतं? जो आंतरराज्यीय व्यापार असतो ना आणि दळणवळण त्याचा आयोग, आंतरराज्य व्यापार व दळणवळण त्याच्या संदर्भातला आयोग, याच्यामध्ये 307 आहे. म्हणजे राहिला ऑप्शन 279A, याच्यामध्ये जीएसटी काउन्सिलचा समावेश होतो किंवा जीएसटी. मग प्रश्न असा उरतो, हे जे कलम आहे 279A हे कोणत्या घटना दुरुस्तीनं भारतीय राज्यघटनेमध्ये ऍड करण्यात आलं? सुरुवातीला नव्हतं, हे घटना दुरुस्ती करण्यात आली होती. त्या घटना दुरुस्तीनं 279A समाविष्ट करण्यात आलं. तर ते जीएसटीच्या संदर्भात असलेलं कलम होतं आणि ते कलम आहे 279A. आणि कोणती घटना दुरुस्ती आहे? तर 101वी घटना दुरुस्ती. कोणती घटना दुरुस्ती आहे? 101वी घटना दुरुस्ती. म्हणजे या कलमान्वये जीएसटीशी संबंधित मुद्दे असेल तर केंद्र आणि राज्याला शिफारस करण्यासाठी वस्तू व सेवा कर सभा किंवा परिषद स्थापन करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे या कलमानुसार 279A. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग नॅशनल कमिशन फॉर एसटी या संदर्भातली तरतूद कोणत्या कलमामध्ये पाहायला मिळते? आता नॅशनल कमिशन फॉर एसटी हे जर बघायला गेलं, आता दोन मुद्दे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे. पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे एससी, याच्यासाठी नॅशनल कमिशन फॉर एससी म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग. ओके, हे नॅशनल कमिशन तर आहे, पण कशासाठी? एससी साठी, फॉर एससी. याच्यासाठी आर्टिकल येतं 338. कोणतं आर्टिकल येतं? 338. आणि दुसरं म्हणजे नॅशनल कमिशन फॉर एसटी म्हणजे अनुसूचित जमातीसाठी जे कलम आहे ते 338A येतं. कोणतं कलम येतं? 338A हा कलम या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. हे सगळ्यात महत्वाचं, हे लक्षात ठेवा. म्हणजे याचं तुमचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. मग आता प्रश्न असा पडला पाहिजे तुम्हाला की 338 या कलमामध्ये बदल करून नॅशनल कमिशन फॉर एसटी हा कोणत्या घटना दुरुस्तीनं समाविष्ट करण्यात आला? तर त्याच्यासाठीची घटना दुरुस्ती येते 89वी घटना दुरुस्ती. कितवी घटना दुरुस्ती? 89वी घटना दुरुस्ती. मग माझा प्रश्न असा आहे, 89वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षाची होती? एमपीएससी मध्ये याला खूप महत्व आहे बरं का, कारण आयोग जे इयर देतो ना ते इयर मध्ये पण कन्फ्युज करतं आणि त्यामध्ये ऑप्शन एलिमिनेट करता येतात. तर 89वी घटना दुरुस्ती 2003 ची. या घटना दुरुस्तीनं कलम 338A हे नवीन कलम समाविष्ट करण्यात आलं आणि ते कलम कशाच्या संदर्भात आहे? तर नॅशनल कमिशन फॉर एसटी म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या संदर्भात आहे. आणि राष्ट्रीय एससी म्हणजे शेड्युल्ड कास्ट अनुसूचित जाती आयोगाच्या संदर्भात कलम 338 याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. हे इथं गफलत करायचं नाही. हा मुद्दा लक्षात आला का? हा खूप महत्वाचा घटक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न सिंपल आहे. केंद्र व राज्य लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससी आणि एसपीएससी म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणतो, तर त्याच्या संदर्भातलं भारतीय राज्यघटनेतलं कोणतं कलम येतं? तर ते कलम येतं 315. जर राज्य लोकसेवा आयोग किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संदर्भात 315 नंबरचं कलम आहे. मग प्रश्न उरतो 307 नंबरचं कलम कशासाठी? मी आताच तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं अगोदरच्या प्रश्नामध्ये. जो आंतरराज्य व्यापार आणि दळणवळण असतं ना त्याच्या संदर्भातला आयोग स्थापन करण्याच्या संदर्भात हे 307 कलम आहे. 324 हे निवडणूक आयोगाच्या संदर्भात असलेलं कलम आहे. 148 कलम हे भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणतो त्यांच्या संदर्भात आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर असणार आहे. हे ऑलरेडी आपण आता डिस्कस केले. राज्याचा महाधिवक्ता ऍडव्होकेट जनरल महाधिवक्ता म्हटलं तर 165 आहे. कपलत करायची नाही. 76 ला महान्यायवादी, 148 ला नियंत्रक व महालेखा परीक्षक आहे. 315 मध्ये काय आहे? 315 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग. पुढचा प्रश्न आणि जो सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे जिल्हा नियोजन समिती. जिल्हा नियोजन समिती कोणत्या कलमाशी संबंधित आहे? आता मूळ प्रश्न आहे जिल्हा नियोजन समिती कोणत्या घटना दुरुस्तीने याचा समावेश झाला भारतीय राज्यघटनेमध्ये? हा सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा तुम्हाला इथं अभ्यासणं गरजेचं आहे. आणि हे समाविष्ट झालेलं आहे 74वी घटना दुरुस्ती जी झाली. या 74व्या घटना दुरुस्तीनं
जिल्हा नियोजन समितीची ऍड करण्यात आलं. म्हणजे 74व्या घटना दुरुस्तीनं 2 आर्टिकल आले. एक होतं 243 ZD आणि दुसरं होतं 243 ZE. ZD होतं तर ते जिल्हा नियोजन समितीच्या संदर्भामध्ये होतं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 तुम्हाला इथं उत्तर येणार आहे. आणि पुढचं जे आर्टिकल येतं ते आर्टिकल म्हणजे 243 ZE. ZE म्हणजे हे कशाच्या संदर्भात येतं तर ते येतं महानगर नियोजन समितीच्या संदर्भात येतं. कशाच्या संदर्भात येतं? महानगर नियोजन समिती याच्या संदर्भामध्ये हे आर्टिकल येतं. म्हणजे दोन्ही आर्टिकल तुमच्या लक्षात आली. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे ते तुम्हाला ओळखायला सांगितले. आता देताना बघा आर्टिकल 344 याच्याबद्दल दिले आणि मागासवर्गीय आयोग म्हटले. तुम्हाला बघितलं हे लक्षात आलं पाहिजे बरं का. इथं आर्टिकल खूप महत्वाचे आहेत. एमपीएससी अलीकडच्या ना या घटकावरनं कन्फ्युज करते. मागासवर्गीय आयोग म्हणजे 344 नाहीये, कारण मागासवर्गीय आयोगाच्या संदर्भामध्ये भारतीय राज्यघटनेतलं आर्टिकल येतं 340. 344 नाही, त्याच्यामुळे पहिलं चुकीचं. मग दुसरा मुद्दा राहिला, हे 344 आर्टिकल कशाच्या संदर्भामध्ये येतं ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. हे जर नसेल तर ते कशाच्या संदर्भात येतं माहित पाहिजे. तर 344 हे आर्टिकल येतं अधिकृत भाषा आयोग, अधिकृत भाषेच्या संदर्भामध्ये येतं. अधिकृत भाषा आयोगाच्या संदर्भामध्ये येतं. अधिकृत भाषा आयोग याच्या संदर्भामध्ये हे 344चं आर्टिकल येत आलेलं आहे. म्हणजे अधिकृत भाषा आयोग आणि अधिकृत भाषा संसदीय समिती असं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग याच्याबद्दल आपण ऑलरेडी आताच एक प्रश्न बघितला होता. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगला मी तुम्हाला काय म्हटलं होतं? 338A पाहिजे. इथं 339 दिल्यामुळे हे विधान चुकीचं आहे. इक्वाय स्टेटमेंट चुकीचं आहे. ओके, हे तुम्हाला इथं लक्षात आलं पाहिजे. ओके, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग त्या ठिकाणी येणार नाही. ओके, त्यानंतर आंतरराज्य सभा 307 या आर्टिकलमध्ये आंतरराज्य व्यापार आणि दळणवळण याच्या संदर्भातला आयोग येतो. पण आंतरराज्य सभेच्या संदर्भामध्ये किंवा आंतरराज्य सभा असं जर म्हटलं तर तुम्हाला भारतीय राज्यघटनेतलं आर्टिकल 263 हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजे इथं बरोबर कोणतं आहे? कलम 350B म्हणजे भाषिक अल्पसंख्याकासाठी विशेष अधिकारी नियुक्त करण्याची तरतूद तुम्हाला या 350B आर्टिकलमध्ये पाहायला मिळते. हा घटक थोडंसं लक्षात घ्यायचा आहे बरं का. कारण एमपीएससी मध्ये आता भाषा हा विषय खूप महत्वाचा आहे. कारण सध्या ज्या दर्जा दिला गेलेला आहे अभिजात भाषांचा, त्याच्यामुळं या संदर्भातले आर्टिकल महत्वाचे. म्हणजे काय काय लक्षात आलं? 344 अधिकृत भाषा आयोग, 339 अनुसूचित प्रदेश व अनुसूचित जमाती आयोग, 307 आंतरराज्य व्यापार व दळणवळण आयोग. ओके, हे असं दिलं. तर आता तुम्हाला तसंच प्रश्न दिलाय, आंतरराज्य व्यापार व दळणवळण यावर देखरेख ठेवण्यासाठी आयोग कोणत्या कलमाद्वारे नेमला जातो? 307 नंबरचा कलम हे पाठ करून ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला कोणत्या कलमाद्वारे घटनात्मक दर्जा देण्यात आला? आता आपण बघितलं होतं राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग असं जर म्हटलं तर तुम्हाला या ठिकाणी बाकी मुद्दे इथं लक्षात आले पाहिजेत. किंवा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा 338B असं पाहिजे. काय आलं पाहिजे? 338B. आता 338 काय होतं हे आपण ऑलरेडी आता डिस्कस केलं. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग म्हणजे SCचा आयोग होता. 338 हे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आपण ST साठी म्हटलं होतं. कोणत्या घटना दुरुस्तीनं? 89वी घटना दुरुस्ती 2003 ची त्यांना समावेश करण्यात आलं ह्या कलम. पण मला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग असं जेव्हा म्हटलं जाईल तेव्हा कलम 338B हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे महत्वाचं आहे. मग प्रश्न असा विचारला, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग याला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीनं देण्यात आला? राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीनं देण्यात आला? तुमचं उत्तर असलं पाहिजे 102वी घटना दुरुस्ती. मग प्रश्न असा असेल पुढचा माझा, 102वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षाची आहे? 2018ची. या घटना दुरुस्तीनं 338B या नावानं हे कलम ऍड करण्यात आलं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या संदर्भामध्ये. आणि या आयोगाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या कशाच्या संदर्भात? एकतर सामाजिक दृष्ट्या आणि दुसरं शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय संरक्षणाचे आणि कल्याणाचं काम करण्याचा अधिकार या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला देण्यात आलेले आहेत. त्यामुळं हा घटक तुम्ही इथं पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. मग बाकी इतर मुद्दे आपण इथं डिस्कस केलेलेच आहे.
भारताच्या निवडणूक आयोगाचे, आता भारताचा निवडणूक आयोग म्हटलं तर कलम 324 हे आपण ऑलरेडी इथं डिस्कशन केलेलं होतं. 243 हे जर कलम म्हटलं तर राज्य निवडणूक आयोग हे लक्षात ठेवायचं. कोणतं? राज्य निवडणूक आयोग हे महत्वाचं आहे. 315 नंबरचं कलम केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या संदर्भात. आणि 148 भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक. पुढचा प्रश्न बघा, राज्यपालाद्वारे राज्य वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? राज्य वित्त आयोग असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा 243I हे पाठ करून ठेवायचं आहे. केंद्राचा जर वित्त आयोग म्हटलं तर ते 280च्या संदर्भात आहे, पण तुम्हाला राज्याच्या वित्त आयोगाबाबत विचारले म्हणून 243I, आणि केंद्राचं विचारलं तर 280 तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. म्हणजे राज्यामधल्या पंचायतीच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी किती वर्षांनी राज्य वित्त आयोग स्थापन केली जाते? 5 वर्षांनी केली जाते. कोण स्थापना करतं? राज्यपाल राज्य वित्त आयोगाची स्थापना करतात. हा मुद्दा महत्वाचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, महानगर नियोजन समितीची तरतूद. महानगर नियोजन समिती 243ZE आणि जिल्हा नियोजन समिती 243ZD हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. तर या घटकामध्ये आपण जे मुद्दे अनुभवले आहेत किंवा जे चर्चा केलेले आहेत त्याला तुम्ही जास्त फोकस करा, कारण ह्या महत्वाच्या घटनात्मक संस्था आणि मंडळ याच्या संदर्भातले जे आर्टिकल्स आहेत तर ते आपण व्यवस्थितरित्या अभ्यासलेले आहेत. जर जीएसटीच्या बाबतीमध्ये वस्तू व सेवा कर परिषद म्हटलं तर 279A हे पाठ करून ठेवा, कारण जीएसटीचा मुद्दा सध्या खूप गाजतोय. हा घटक महत्वाचा. दुसरं म्हणजे तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा. MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार प्ले स्टोअरवर डाउनलोड करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय आणि हा कोर्स नक्की जॉईन करा, कारण फी आहे फक्त 299 रुपये. जे गरजू आहेत ना त्यांनी नक्की जॉईन करा. प्रत्येक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता. भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चालू घडामोडी आणि विज्ञानाच्या संदर्भातले सगळे मुद्दे, जवळपास महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत. आय होप हा घटक तुमच्या लक्षात आला असेल. थँक्यू.